आलोय नागवेकर गणेश चित्रशाळामध्ये. गणपती अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेले असताना बघताय तुम्ही इकडे पूर्ण गणेश उत्सवाची तयारी, गणपती मूर्ती बनवण्याची लगबग चालू आहे. मूर्तीमध्ये आता जिवंतपणा येण्यासाठी म्हणजे आखणी करताय, आखणीवर पूर्ण या मूर्तीचं सर्व अवलंबून असतं. तर या मूर्तीमध्ये एक जिवंतपणा येण्यासाठी तुम्ही असं काय करता की असं वाटेल की मूर्ती जिवंतपणे आपल्याकडे बघते? खरं तर मी काहीच करत नाही आहे, हा बाप्पाच माझ्या हातून सर्व करून घेतोय. या दिवसामध्ये खरं तर हे जे काय 10 दिवस आहेत गणपतीचे, त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये जिवंत स्वरूप त्या बाप्पामध्ये ऑलरेडी येतं. तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर तुम्हाला इतर वेळची मूर्त्या आणि या वेळच्या मूर्त्या आणि प्रॉपर गणपती जेव्हा आपण गणपती प्रतिष्ठापना करतो त्यावेळेचं तुम्ही त्याचे डोळे ऑब्झर्व करा. म्हणजे मी म्हणेन की मी असं केलं आहे, काढले, खरं तर ते मी त्याचे काढले ना, ते जिवंत रूप त्या गणपतीच्या डोळ्यांना त्यावेळेला येतं, ज्यावेळेला त्याची प्रतिष्ठापना होते त्यावेळेला. तर पाहू शकता यांनी आता सांगितलं जसं की जे काहीच करत नाही, गणपती बाप्पा त्यांच्याकडून सर्व करून घेतोय. आणि तुम्ही जर पाहिलं, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर मूर्तीकडे प्रसन्न भावनेने पाहिलं तर तुमच्याकडे मूर्ती बघेल. तुम्ही जर मापं काढायला गेलात तर देवाची सुद्धा मापं काढू शकता, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. तर तुम्ही देवाकडे एकदम प्रसन्न भावनेने बघा, देव तुमच्याकडे बघेल, असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे. धन्यवाद साहेब.